मासिक 15 लाख रुपयाच्या मोबदल्यात सुगंधित तंबाखू तस्करांना रान मोकळे करून देणारा तो भ्रष्ट अधिकारी कोणत्या विभागाचा? पोलीस अधीक्षकांना देणार साडीचोळी बांगड्यांची भेट, शिवसेना आक्रमक. पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. वणी शहर व परिसरात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याची तस्करी सर्रास सुरू असून यामागे मोठ्या आर्थिक साटेलोट्याचा संशय आता उघडपणे व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात पूर्णतः बंदी असलेल्या या पदार्थाची विक्री, साठवणूक व वाहतूक खुलेआम सुरू असताना यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वणी बसस्थानक परिसरात दीपक नावाचा तस्कर दुकानात खुलेआम सुगंधित तंबाखू विकत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सार्वजनिक ठिकाणी वर्दळीच्या भागात कायद्याला थेट आव्हान देणारी ही विक्री समोर येऊनही दीपकवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तस्करी थांबवण्याऐवजी अधिकच बिनधास्त झाल्याचे वास्तव समोर आले आहे. आता एका दुचाकी वाहनावर मोठ्या पिशवीतून बंदी असलेला सुगंधित तंबाखू व गुटखा वणी शहरात फिरवून खुलेआम विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील जवळपास प्रत्येक पानटपरी, लहान दुकाने तसेच काही ठिकाणी थेट घरपोच पद्धतीने गुटख्याचा पुरवठा केला जात असल्याचे बोलले जात आहे. ही संपूर्ण तस्करी पोलीस प्रशासन, एलसीबी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असल्याचा आरोप होत असून कारवाया केवळ कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात तस्करी सुरूच राहते असे नागरिकांचे म्हणणे आहे. या अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी दरमहा सुमारे 15 लाख रुपये हप्ता म्हणून संबंधित विभागाला दिले जात असल्याची जोरदार चर्चा वणी कोरपणा परिसरात सुरू झाली आहे. ही चर्चा खरी ठरल्यास कायदा मोडण्यासाठी कायद्याचीच विक्री केली जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप समोर येतो आहे. दरम्यान या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी दिनांक 26 जानेवारी रोजी शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने वणी येथे पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. गुटखा व सुगंधित तंबाखू तस्करीला मिळणाऱ्या कथित संरक्षणाविरोधात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनावेळी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की 8 दिवसाच्या आत सुगंधित तंबाखू तस्करी पूर्णपणे थांबवून तस्कर व त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना साडीचोळी व बांगड्यांची भेट पाठवून तीव्र निषेध नोंदवण्यात येईल. हा इशारा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या आंदोलनाला आमदार संजय देरकर यांनी भेट देऊन पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे नुकतेच ब्राह्मणी रोडवर 112 क्रमांकावर माहिती देऊन मकसूद नामक व्यक्तीचे सुगंधित तंबाखूने भरलेले वाहन पकडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर अधिकच संशय बळावला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस की अन्न व औषध प्रशासनातील कोण अधिकारी तस्करांना संरक्षण देत आहे हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या या काळ्या धंद्यामागील संपूर्ण साखळी, आर्थिक व्यवहार आणि संरक्षण देणारे हात उघड होणार का याकडे संपूर्ण वणी व परिसराचे लक्ष लागले आहे. मासिक 15 लाख रुपयाच्या चर्चेतील हा संरक्षणाचा सौदा नेमका कोणत्या विभागाचा आहे? पोलीस की अन्न व औषध प्रशासन? आता केवळ चौकशी नव्हे तर ठोस कठोर कारवाईची अपेक्षा नागरिक व युवक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. DB9 मराठी टीव्ही ब्युरो रिपोर्ट, वणी.